येईल ना आता. हे काय एक आपल्यासोबत असा उमदा तरुण कार्यकर्ता तरुण नेतृत्व आपल्यासोबत असं आहे ज्यांनी पुण्यातून निवडणूक केली आणि पुण्याचा एक मोठा अनुभव पाठीशी बांधून पुन्हा आपल्या संवाद तालुक्यातला एक ग्रामीण भागातला खेड्यातला उच्च शिक्षित तरुण आज आपल्यासोबत आहे. आणि या तरुणाला तुला वाटतं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि उमेदवारी मिळत असताना स्वतःची इच्छा असते प्रत्येक तरुण वाटतं मला उमेदवार दिली पाहिजे लोकांनी आपल्या नेत्यांनी कार्यकर्त्यासाठी. परंतु हा तरुण आज या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतोय. या तरुणाचं नाव आहे अरविंद वडेकर. असा उच्च शिक्षित तरुण सांगोला तालुक्यातले जन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातून निवडणूक झाली. आणि अरविंद तू या सगळ्या सांगोला तालुक्यातल्या निवडणुकीकडे या युती आघाडीकडे कशा प्रकारे बघतोय तरुण म्हणून तुला काय वाटतं अरविंद? आत्ताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्यात. अर्ज भरायला चालू आहे. आज शेवटचा अर्ज आहे. आज नामनिर्देशन करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही चोपडी गटातून शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख आणि अतुल पवार मालक यांचा नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे. आणि निवडणुकीत पाहायचं म्हणलं तर निवडणूक आता बाबासाहेब देशमुख आणि दीपक साळुंके पाटील यांची एक गट झालेला आहे शहर विकास आघाडीचा आणि बऱ्यापैकी त्यांना यश मिळेल असं वाटतंय. या निवडणुकीमध्ये तुझी उमेदवारीची कुठे इच्छा होती का आणि ती इच्छा असताना तू तशी काही मागणी केली का पक्षाकडे वरिष्ठांकडे तशी काही मागणी केली होती का तू? माझी महत्वाकांक्षा होती इच्छा होती पण वेगळं थोडं गणित झालं. बाबासाहेब देशमुख साहेबांनी मला बोलवून घेतलं. माझी समजूत काढली आणि सांगितलं की मी स्वतः अर्ज नॉमिनेशन फॉर्म तयार केला होता पक्षाकडून भरायला. मी आज अर्जही भरणार होतो पण सकाळी 6:30 वाजता मी बाबासाहेबांनी मला बोलवलं बंगल्यावरती आणि थोडे मला भविष्य काळाचा विचार करू ह्या अशा गोष्टी सांगितल्यामुळं एक प्रकारे शब्द दिल्यामुळे मी थांबतोय. हा शब्द जो तुला काही आज मिळालेला आहे यार याचा काही गौप्यस्फोट आहे का? हा पुढच्या काही का तू गौप्यस्फोट हे करणार आहे का? कारण हे जे सगळ्या रात्रीचे आणि सकाळचे तुझं म्हणजे सकाळी 6 वाजता 6:30 वाजता विद्यमान आमदार कार्यकर्त्यांना बोलून घेतात आणि कार्यकर्ते समजून करतात कार्यकर्ता त्यांना काय अपेक्षा आहे कार्यकर्ता काय अपेक्षा असं म्हणून मिळेल तिथं आपल्याला पाहायला मिळते. कारण आम्हाला एक करून देतो ते स्वतः अनेक वेळा बोलतात की माझा अनुभव हा कमी आहे परंतु त्यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे समजून बघतोय आपण. तू काय अशा काही गौप्यस्फोट पुढच्या काळात करणार आहेस का? होऊ शकतात का तशी काय? आमचं गाव शेतकरी कामगार पक्षाचं आमचा आजोबा शेतकरी कामगार पक्षाचा वडील शेतकरी कामगार पक्षाचा मी राज्य लेवलला चळवळीत स्पर्धा परिषद आंदोलन वगैरे काम करत होतो. शेतकरी कामगार पक्षाचा आचार आणि विचार आम्ही कधीच सोडवला नाही आणि आमच्या जर नेतृत्वाने आम्हाला सांगितलं असेल की बाबा पक्षासाठी काय करायचं त्यावेळी आम्ही कुठलाही निर्णय घ्यायला तयार असतो. बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं अरविंद नको मी जागेवर कुठलाही न विचार करता डायरेक्ट बाबासाहेबांना निर्णय दिला खूप स्पोर्ट योग्य वेळी आपण करू. कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याचा विश्वास आहे आपल्या वरिष्ठावर असतो आपल्या नेत्यावर असतो आणि नेत्यांवर कार्यकर्ता विश्वास आहे. निवडणुका येतात निवडणुका जात असतात परंतु कार्यकर्ते आपल्या घरातील अनेक पिढ्या या राहिलेलं आहे आणि आपल्या या सगळ्या राजकारणाकडे येतोय.